देवा सुख जर दिलं तर सुखाचा उपभोग घेताना मला तुझी आठवण राहणार नाही, आणि दुःख जर दिलं तर ते थोडं देऊ नको, क्षणाक्षणाला दे. कारण जेव्हा जास्त असं मोठं संकट पडतं ना तेव्हा लवकर देव आठवतो. म्हणून देवा द्यायचंच असेल ना तर सगळ्यात जास्त दुःख मला दे, म्हणजे मला तुझा विसर होणार नाही. जो मुश्किल में न घबराए उसे इंसान कहते हैं. आणि म्हणून यशाचं उंच शिखर गाठायचंय तुम्हाला, असं समजू नका की 4 लोक मला नावं ठेवतात मग मी चांगलं वागायचं सोडायचं. उलट असं समजा की जेव्हा समाजामध्ये तुमची सगळ्यात जास्त निंदा होईल त्यावेळेला असं समजा की आजच माझ्या प्रगतीची खरी वाटचाल आहे. विठ्ठल कधी कधी आपण चांगल्या व्यक्तीचा सद्गुण घेत नाही, दुर्गुण घेतो. पुंडलिकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन काहीचा वेगळा आहे आणि काहींचा वेगळा आहे, परंतु चांगला दृष्टिकोन ठेवा. ज्या पुंडलिकाने आई वडिलांना काशी यात्रेला घेऊन गेलो आपण तेवढंही केलेलं नाही, हाही सद्गुण त्यांच्याकडला घ्या. जगाचा मालक विटेवर उभा आहे, ज्याच्या सांगण्यावर ना उभा आहे तो आहे भक्त पुंडलिक. मग मला सांगा भक्त पुंडलिक सेवा कुणाची करतात? आई आणि वडिलांची. माऊली ज्ञानोबांना वर्णन करावं लागलं, सकळ तीर्थांचे धुरे जी का माता पितरे दया सेवेस की शरीरे लोन के जे. विठ्ठल जास्त मोठा दिला पाहिजे असं नाही, फक्त घासा ओढला नाही पाहिजे असं करा. कोरडा होत घासा कोरडा होतोय माझा. विठ्ठल विठ्ठल सकळ तीर्थांचे धुरी जी का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन की जे. माऊली ज्ञानोबा सुद्धा गोड वर्णन करतात. सकळ म्हणजे सर्व. तीर्थयात्रा केली नाही तरी चालेल, पण काही लोक त्याचा गैरसमज करतात. मग आई वडिलांची सेवा करा, तीर्थ देवधर्म करू नका असं म्हणण्याचा उद्देश नाही आहे माऊली ज्ञानोबा यांचा. पण बऱ्याचदा काही लोक अशी आहेत की जी अट्टहासाने तीर्थयात्रा करतात आणि घरातल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये टाकतात. त्यांच्यासाठी हे वापरलेलं वाक्य, तुम्ही तीर्थयात्रा करा पण तीर्थयात्रेपेक्षाही मंदिरामध्ये जा, पण त्या मंदिरापेक्षाही घर हे एक मंदिर आहे. घर एक मंदिर आहे. या मंदिराला मंदिर बनवण्यासाठी ज्यांनी कष्ट केले, ज्यांनी राबले त्या देवतेला मात्र विसरू नका. कारण याला पुरावा शास्त्र सांगतं, मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव. पहिली देवता मातृदेवता सांगितलेली आहे. तुम्ही म्हणाल ताई देवाला देव म्हणतो माहिती, पण आई वडिलांना देव पहिल्यांदाच ऐकलं. ऐका, मातृदेवो पितृदेवो. आई वडिलांना देव का मानलं? माय बापे केवळ काशी तेने नजावे तीर्थासी. कितीतरी महाराजांची पुरावे आहेत. का बरं आई वडिलांना देवता मानलेलं आहे? तर तुम्हाला मला या जीवनामध्ये कर्म करण्याची संधी, तुम्हाला मला या जीवनामध्ये मानवी जीवन प्राप्त व्हावं याची संधी, खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबामध्ये चांगल्या संस्काराने ज्यांनी आम्हाला जतन केलं, चांगल्या संस्काराने आम्हाला ज्यांनी घडवलं, ती एक आमची देवताच आहे. विठ्ठल आणि म्हणून ज्या घरामध्ये ध्वनिनाद होत नाही, ज्या घरामध्ये मातृपितृ सेवा होत नाही, स्मशाने तुल्यानी गृहानी तानी, ते घर स्मशानाप्रमाणे आहे. आणि त्या संसाराला, त्या संसाराचं व्यसन जडलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. विठ्ठल मातृदेवो
पितृदेवो आचार्य अतिथी देवो या 4 देवता शास्त्रामध्ये प्रामुख्यानं महत्त्वाच्या सांगितल्या. ज्या पुंडलिकानं आम्हाला दाखवून दिल्या, ज्या पांडुरंगाने आम्हाला त्याचा आदर्श सगळ्यांच्या समोर ठेवला. जगाच्या इतिहासामध्ये आजही पंढरपूर म्हटलं एक सर्वांचं श्रद्धास्थान आहे, महायोग पीठ आहे. आणि त्या पीठाला आपण गेल्यानंतर सर्वसाक्षी पांडुरंगाचं दर्शन घेतो. खऱ्या अर्थानं आई वडिलांची सेवा करण्याचं एक जागृत उदाहरण पंढरपूर हे आहे. विठ्ठल कारण प्रत्येकाचं जीवन हे आदर्शानं घडलं पाहिजे. एखाद्याला एखाद्या क्षेत्रामध्ये मोठं व्हायचंय, एखाद्याला वकील व्हायचंय, एखाद्याला डॉक्टर व्हायचंय, एखाद्याला क्रिकेटपटू व्हायचंय, तर त्यानं कुणाचा तरी योग्य व्यक्तीचा आदर्श घेतला पाहिजे. समजा एखाद्याला क्रिकेटपटू व्हायचंय, त्यानं आदर्श कुणाचा घ्यायचा? दारू पिणाऱ्याचा? त्यानं आदर्श सचिन तेंडुलकरचा घेतला पाहिजे. का? तर त्या त्या क्षेत्रामध्ये तो व्यक्ती मोठा आहे, नाही का? आदरणीय साहेबांबरोबर अनेक गोर गरीब काम करतात. खरं तर त्यांच्या एका एका तत्वाचा आदर्श ते घेत आहेत, नाही की त्यांचं जेवणं कसं, त्यांचं वागणं कसं, त्यांचं जगणं कसं, इतरांना पाहण्याचा दृष्टिकोन कसा. कारण आदर्शानं माणूस घडत असतो, आदर्शाशिवाय जीवन नाही. म्हणून व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती जन्माला येते, कर्म करते, निघून जाते, पण व्यक्तिमत्व म्हणून जगा की जेणेकरून कीर्ती रूपाने वरता येईल. विठ्ठल तुम्हाला मला आदर्श घ्यायचा असेल तर जास्त नाही कुणाचा घेता आलं तर घेऊ नका, पण आपल्या कष्ट करणाऱ्या, शेतामध्ये राबणाऱ्या, आज हे वाकचौरे परिवार खऱ्या अर्थानं समृद्ध झालं, सुसंस्कारी झालं, सुविचारी झालं, सुशिक्षित झालं, श्रीमंत झालं असेल तर याला पूर्णपणे आशीर्वाद कुणाचे आहेत? आईसाहेबांचे आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादाशिवाय कुठलीही गोष्ट परिपूर्ण होऊ शकत नाही. याची जाणीव खऱ्या अर्थानं या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद आहे. कारण माणसं मेल्यानंतर लोकांनी पाहावं म्हणून, लोकांनी बघावं म्हणून 4 लोकांमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम करतात. अन्नदान काय करतात, वस्त्रदान काय करतात, नाही का, रडतात काय. पण खऱ्या अर्थानं जिवंत असताना त्यांचं जे कौतुक, त्यांच्यावरती असणारं जे प्रेम आहे, ते प्रेम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आईसाहेबांचा जिवंतपणे त्यांचा सत्कार, त्यांचा सन्मान, त्यांची शताब्दी या ठिकाणी साजरं करणं हे फार कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि हे कौतुकाचं कार्य आहे. बरं, फार मोठं कौतुक आहे. 100तनं लाखातनं एखादा व्यक्ती हे कार्य त्या ठिकाणी करत असतो. आणि लाखातनं एखादा सूर, लाखातनं एखादा मुलगा जन्माला असा येतो की कारण हे परिवार फार मोठा आहे. या परिवारामध्ये आईने अनेक नाते जपले आहेत. पत्नीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, अर्धांगिनीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आईचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आजीचं नातं सुंदर निभावलेलं आहे, भाऊजाईचं नातं सुंदर निभावलेलं आहे, जाऊचं नातं सुंदर निभावलेलं आहे, आत्याचं नातं सुंदर निभावलेलं आहे, पणजीचं नातं सुंदर निभावलेलं आहे. या सर्व नात्यांनी बऱ्याचदा म्हाताऱ्या माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा चुकीचा ठरत असतो. बरीचशी माणसं म्हणतात म्हाताऱ्या माणसांना काही कळत नाही. त्यांना जर कळत नाही तर आपण एवढे मोठे झाले कोणामुळं हे आपल्याला कळत नाही. कदाचित त्यांना न कळण्यापेक्षा आपल्यालाच काही कळत नाही. त्या नाही का एका साधूने असं सांगितलेलं होतं की म्हातारी माणसं म्हातारी झाल्यानंतर, रद्द झाल्यानंतर थकतात, अंगामध्ये शक्ती राहत नाही, हातापायावरती सुरकुट्या पडलेल्या असतात. पण त्यावेळेला त्याने स्वामींनी सांगितलंय की जेवढ्या त्यांच्या शरीरावरती सुरकुट्या पडलेल्या असतात तेवढे अनुभव, तेवढे उन्हाळे, तेवढे पावसाळे त्यांनी सोसलेले असतात, तेवढे अनुभव त्यांच्या जीवनामध्ये आलेले असतात. आणि खऱ्या अर्थाने अनुभव, त्या अनुभवातून ते आपल्याला घडवत असतात. विठ्ठल रस्त्याने एक म्हातारे रद्द बाबा आपल्या नातवाला घेऊन चालले होते. आणि नातवाला घेऊन जात असताना जवळच काट्यामध्ये एक शेंदड पिकलेलं होतं. आणि तो नातू म्हटला, आजोबा आजोबा ते पिवळं पिकलेलं घेऊन येऊ का मी ते फळ? आजोबा म्हटले, आणू नकोस, कडू येते.
तरी देखील त्यानं ऐकलं नाही. म्हटलं तुम्हाला असं कसं, हे पिवळं एवढं पिकलेलं फळ आहे आणि तुम्ही म्हणता कडू आहे. नाही, मी आणणार. त्याने हट्ट केला. पळत पळत गेलं. त्यानं ते पिवळं झालेलं शेंदड पिकलेलं तोडून आणलं आणि फोडल्यानंतर ते चाटून पाहिलं, पण कडू होतं. त्याला वाटलं एक कडू असेल, अजून दुसरं तोडून आणूया. त्यानं पुन्हा दुसरं शेंदाड तोडून आणलं, पुन्हा फोडलं, चाटलं तर तेही कडू होतं. त्यावेळेला तो नातू म्हटला, आजोबा तुम्हाला हे कसं कळलं की ते कडू आहे? आजोबांनी सांगितलं, अरे बाबा, अनेक उन्हाळे वारे पावसाळे सोसलेले आहेत मी, का उगा म्हातारा झालो? बरं, मग हे कडू आहे असं तुम्ही एवढं लांबून का सांगितलं? आजोबाने उत्तर दिलं, अरे एवढं पिवळं धमक पिकलेलं शेंदाड ते रस्त्यावर चालताना माणसाला दिसतंय, पण त्याच जागेवर आहे. जर ते गोड असतं तर तिथं शिल्लक राहिलं नसतं. तसे अनुभव असतात. मग म्हातारे रद्द माणसं आमच्या तुमच्या घरातून व्यर्थ कधी जात नाही. जरी ती थकलेली असतील, रद्द असतील, जागेवरती बसलेले असतील, पण ते अस्तित्व आहे आमचं, फार मोठं अस्तित्व आहे. आणि म्हणून जगद्गुरु जगतमान्य तुकोबाराय या ठिकाणी तुमच्या माझ्या जीवनाला पूर्णांकता देतात, पण कधी? अभंगाच्या प्रथम चरणात बोली आहे जागता, बोली आहे जागता, बोली आहे जागता, बोली आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. खऱ्या अर्थानं तुमचं माझं हित कशामध्ये आहे? तुम्ही आम्ही सर्वजण गृहस्थी आहात. प्रपंच परमार्थ संपादिन दोनही. प्रपंच प्रणिपात अवस्था जगत असताना तुमच्यावरती असणारी जबाबदारी, तुमचं असणारं कर्तव्य. कारण देवानं या सृष्टीची निर्मिती करत असताना काही गोष्टीचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जीवनात दिलेलं नाही आणि काही गोष्टीचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या जीवनामध्ये दिलेलं आहे. जन्म आणि मरणाचं स्वातंत्र्य तुमच्या माझ्या हातात दिलेलं नाही, परंतु कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलेलं आहे. आणि ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलं नाही का, एखाद्या मुलाच्या हातात जर कारभार दिला तर तो मुलगा आई वडिलाचं काही चालू देत नाही. त्याला वाटेल तशी मनमानी आयुष्य जगतो. त्याला वाटेल तसं तारुण्याच्या मध्ये नमाने कोणासी, सदा समशी धुळी जैसा. हित कशामध्ये आहे? रामदास स्वामी सारखे महान संत त्या ठिकाणी सांगतात, मानवी जीवनाला आयुष्य मर्यादा आहे. आदरणीय आईसाहेबांचं वय मर्यादा विशिष्ट किती वर्षाचे आहे? 100 पूर्ण झाले नाही का, म्हणजे भरभरून आयुष्य त्या या ठिकाणी जगत आहे. आज आपल्याकडे पाहिलं तर आज आपल्याकडे पाहिल्यानंतर एक आठवतं आपण 50-50 झालोय नाही का. 50च्या आतही काही लोकांना आयुष्य आहे. काही जन्मता मरतात, काही जन्म झाल्यानंतर मरतात. त्याच्यानंतर काही माणसं तरुणपणामध्ये काही आजाराने ग्रस्त होऊन मरतात. त्याच्यानंतर काही माणसं काही व्यसना अधीन झाल्यानंतर अपघातामध्ये मरतात. आज जर बघितलं
तर सगळ्यात जास्त मरणाऱ्यांची संख्या ही अटॅक, पॅरालिसिस, कॅन्सर सारख्या आजाराने होत आहे. खऱ्या अर्थानं हे फार मोठं दुर्दैव आहे. पण आज त्या एवढा वर्ष आयुष्य जगल्या याला कारण त्यांचा आहार. काय एवढं वर्ष आयुष्य त्या भरभरून जगल्या याला कारण त्यांचा आहार. एवढं वर्ष भरभरून आयुष्य त्या जगल्या याला कारण त्यांचे विचार. आणि एवढं आयुष्य भरभरून त्या जगत आहे याला कारण त्यांचे संस्कार. विठ्ठल कारण पूर्वी एकत्रित कुटुंबाच्या पद्धती होत्या. त्या कुटुंबामध्ये करणारी व्यक्ती सगळ्यात वरिष्ठ मोठी व्यक्ती नाही का, तिच्या हातामध्ये सगळा कारभार असायचा. घरामध्ये 10 मंडळी असू द्या किंवा 10 माणसं असू द्या किंवा 20 माणसं असू द्या, झालं 50 माणसं जरी असतील तरी त्या 50 माणसांच्या सगळ्या चाव्या एका मालकिनीकडे होत्या. ऐका बरं, एकटीकडे होत्या. पण तुम्हाला सांगतो, पुरुष हा घरामध्ये जरी आणणारा असेल पण सर्व कुटुंब चालवण्याची जबाबदारी एका स्त्रीकडे असते. जर घरातली एखादी स्त्री बिघडली, वरिष्ठ सगळं खातं चालवणारी, सगळ्यांना सांभाळून घेणारी स्त्री जर बिघडली तर त्या कुटुंबाचा विध्वंस होतो. कुटुंब वेगळं होतं. पण त्या परिवाराला सांभाळून घेणारी वरिष्ठ एखादी म्हातारी आजी जर सुसंस्कारी असेल, सगळ्यांना सांभाळून घेणारी असेल तर ती कुटुंब व्यवस्था आजही आपण पाहतो की 100 माणसांची परिवार, 100 माणसाची कुटुंब आजही एकत्रित आहेत. याला कारण त्या परिवाराचे असणारे संस्कार. विठ्ठल एवढं आयुष्य मिळवण्यासाठी, एवढं आयुष्य तुम्हाला मला लाभण्यासाठी खूप जन्माचं पुण्य करावं लागेल. मला वाटत नाही आपल्यातलं 100 वर्ष आपण तुम्ही आम्ही जगू म्हणून. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. महाराजांनी तेव्हा आयुष्याची गणना करून ठेवली आहे. आज 100 वर्ष आजी जगल्या, तुम्ही 50 वर्ष जगणार. का तर ऐका गणित, अल्प आयुष्य मानव देह, शत म्हणजे 100, 100 अर्धे गेले, अर्ध रात्र खाय, अर्धे रात्रीत गेले, उरले किती 50. त्या 50 काही वर्ष बालपणात गेले, 10 वर्ष समजूया आपण. त्यातले 10 वर्ष बालपण अवस्थेमध्ये गेले, 20वं वर्ष तरुण अवस्थेमध्ये गेलं, उरले किती 100 वर्षातले 50 झोपेत गेले, उरले 50. 50 10 वर्ष बालपण अवस्थेत गेले, उरले किती 40. 40 वर्षातले 10 वर्ष तरुण अवस्थेत गेले, उरले किती 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य. अंगी भरला मदन, मग तो काहीच सावधान, सावध सावधान वाचे नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. रामदास स्वामी सांगतात की 20वं वर्ष तरुण अवस्थेमध्ये गेलं, त्याच्यानंतर 30व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय. 30 वर्ष होती, दारापुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कायचा परमार्थी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोला 40 आली, डोळ्यास भुरला पडली, कंची दूर आणि जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40व्या वर्षामध्ये पदार्पण केल्यानंतर कधी कधी माणसाला श्रीमंतीचा गर्व होतो. माझ्यासारखा ऐश्वर्य संपन्न मीच आहे. पण माणूस कितीही मोठा झाला तरी त्यानं आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजे, नाही का. कितीही मोठा झाला तरी त्याला स्मशानातच जळावं लागतं. कितीही मोठा असेल तर त्याला काय लाकडातच जळावं लागतं, सोन्यामध्ये नाही जळत. ऐका, अभिमान मत करा दमे. कन्हैयाला गोपिका म्हणतात, कन्हैया शरीर तू दिलं, ऐश्वर्य तू दिलं आणि हे सौंदर्य तू दिलं, याचा गर्व करणारा मी कोण.
सब कुछ देना सावरे अहंकार मत देना, सब कुछ देना सावरे अहंकार मत देना, वरदान हम तो ये हमेशा तुमसे ही मांगा करते हो, 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 तुमसे ही मांगा करते। तू इतराम मेरा क्या है, सब कुछ तो बाबा तूने दिया है, तेरी दया से चलता गुजारा, जब से रहम तूने मुझ पे किया है, तेरा करम तेरे मन में हम है, तेरा करम तेरे मन में हम सोच के हम डरते तुमसे मांगा करते हो, तुमसे मांगा करते हो, तुमसे मांगा कन्हैयाला गोपिका म्हणतात, कन्हैया सगळं शरीर तू दिलंस रे, इंद्रिय तू दिलीस नाही, जर देवाने नाही या घडवणाऱ्या या मूर्तीला घडवणाऱ्या कारागिराने अर्थात त्या इंजिनियरने त्या देवाने जर हे तोंड मागच्या बाजूनं दिलं असतं तर जेवायचं असेल तर ताट समोरून आणि घास मागून घालावा लागला असतं नाही का, मग तो कुठं जातोय, डोळे इकडं लागतोय का तिकडं लागतोय, ऐका, जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने सारा जगत बनाया, जिसने सारा जगत बनाया, नहीं, जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, जिसने फूलों को महकाया, हम इस ईश्वर के गुण गाए, उसे प्रेम से शीश झुकाए, विठल विठल देवानं इमारत घडवली कशी, प्रत्येक मटेरियल जसं वाळू सिमेंट खडी हे सगळं सामान आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आणतो, तसं ही इमारत घडवण्यासाठी माझ्या देवानं आणलेलं सामान कसं आहे, केस आणले केसलवाड्यावरून, नाक आणलं नागपूरवरून, कान आणले कानपूरवरून, डोळे आणले नयनपूरवरून, हात आणले हस्तिनापूरवरून, पाय आणले पाकिस्तानवरून आणि पोट आणलं पंढरपुरावरून. विनोदाचा भाग सोडा, परंतु जिसने सूरज चांद बनाया, जिसने तारों को चमकाया, अरे ताऱ्यांना चमकवणारा तो आहे, तुझी या सत्तेनं वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, मग ज्यानं दिलंय त्याचा गर्व का करावा, अर्थात हे शरीर दिलं याच्यावर सत्ता आहे का, आता बोलणारा लगेच 2 मिनिटामध्ये आपल्यातून जाणार आहे नाही, मग आपण म्हणतो नाही बा आता चहा घेतला आणि असं कसं होऊ शकतं, अरे जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन
पड़ेगा, बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा। आपल्यामध्ये आत्ता असणारा व्यक्ती काही मिनिटांमध्ये आपल्यामध्ये नसेल त्यावेळेला कधी कधी आपण त्या व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करतो, अरे असं व्हायला नको होतं। आणि म्हणून माणसाच्या बरोबर तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्त्व नाही, किती वर्ष जगलात त्याला महत्त्व नाही, पण कसा जगलात याला फार महत्त्व आहे। राहिल्या त्या कीर्ती आज थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ आपल्यामध्ये नाही आहेत। जरी माई आपल्यामध्ये नसतील, माईंचा महाराजांचा बऱ्याचदा संपर्क असायचा की आज माई आपल्यामध्ये नाही आहेत, परंतु माईंचं जे कार्य आहे, ज्या हजारो लाखो अनाथांच्या माय बनल्या, अनेक अनाथांना सहारा दिला, आज माई जरी आपल्यामध्ये दिसत नसतील पण त्यांचं कार्य हे जिवंत आहे। माणसानं असं जगावं। मी मागाशी एक वाक्य सांगून गेले की व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा, व्यक्ती तर प्रत्येक माणसं जगतात, अशी येतात अशी मरतात, पण त्या व्यक्तीची ख्याती राहीलच असं नाही। व्यक्तिमत्व म्हणून जगाल तर जेणेकरून राहिल्या त्या कीर्ती जगा माझे, कीर्ती रूपाने वरता यावं असं माणसाने जगलं पाहिजे, नाही का। गान कोकिळा भारतरत्न लता दिदी आज आपल्यामध्ये नाही आहेत, पण आज जरी त्या नसतील पण त्यांचं कार्य आजही जिवंत आहे। माणूस किती वर्ष जगला हे महत्त्व नाही, आणि एवढंच नव्हे त्यानं आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली ही या जगाच्या नकाशात दिसत नाही। या जगाच्या नकाशामध्ये दिसतं ते तुम्ही केलेलं योगदान आणि तुम्ही केलेलं काम। विठ्ठल आणि खऱ्या अर्थानं कर्म करण्याचा हा संदेशच हा आहे दादा। तुम्ही आम्ही कर्म करताना माणसं म्हणतात परमार्थ करणं फार अवघड आहे भो, आळंदी पंढरीला पायी जाणं हे जमत नाही आम्हाला, तीर्थयात्रा करणं हे जमत नाही आम्हाला। ठीक आहे, नाही जमत ना, तुम्ही जो व्यवसाय करता, तुम्ही जो व्यवहार करता, तो व्यवहार प्रामाणिकपणे करा, हाच तुमचा खरा परमार्थ असेल। विठ्ठल हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे, शुद्ध अंतकरणाने आपुला तो एक, देव करुणे घ्यावा त्याला पर्याय नाहीये, नाही का। ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। अष्टवक्रांना भेटायला स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी येत आहेत, नाही का। एवढी सामर्थ्यवान भक्ती तुमची माझी असली पाहिजे। म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, जो आपल्या आत्महिताविषयी जागा आहे, कारण व्यावहारिक सुख माणसाला मिळेल, व्यावहारिक आनंद माणसाच्या जीवनामध्ये मिळेल, पण खऱ्या अर्थानं तो तुमच्या बरोबर येणार नाहीये। तुम्ही कमवलेली संपत्ती तुमच्या बरोबर येणारी नाही, पण तुम्ही कमवलेलं पुण्य हे तुमच्या बरोबर येणार आहे। संपत्ती वाटण्यावरनं भांडणं होतील, मारामारी होतील, कलह होईल, पण आतापर्यंत कर्म वाटण्यावरनं कधी भांडण कुणाचं झालं का? असं आठवलं का कधी की एखादा मुलगा, दोन मुलाची भांडणं झाली आई वडिलांचं कर्म वाटण्यावरनं? संपत्ती वाटली जाईल, कर्म मात्र वाटलं जात नाही। म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर। 40व्या वर्षामध्ये कधी कधी हा गर्व अहंकार आम्हाला होतो, म्हणून या 40व्या वर्षामध्ये त्या अहंकारापासून दूर राहा। तुम्ही पहा, खेड्यातून एखादी मोटरसायकल जाते, खेड्यामधून एखादी मोटरसायकल भरधाव वेगानं जाते, जात असताना त्या मोटरसायकलच्या पाठीमागं कुत्रं लागतं आपलं, नाही का। कुत्र जे जे मोटरसायकल जोरात जाते ते कुत्र अजून जोर जोरात पळतं। आता कुत्र्याला वाटतं की मी मोटरसायकल धरणार, ते जोर जोरात पळतं, पळता पळता जवळजवळ 2 किलोमीटर पळतं, तिथं गेल्यानंतर थकतं, मग श्वास टाकतंय। दुसरं कुत्र त्याला विचारतं, का रे एवढ्या फासोळ्या दुखेपर्यंत 2 किलोमीटर पळत आलास, काय साध्य केलं? हे कुत्र त्याला म्हणतं, साध्य एकच केलं, माझ्या गावातली मोटरसायकल तुझ्या गावात पळून लावली। आता सांगा, मोटरसायकल ही जाणारी आहे,
संसार हा अपूर्णांक गणित आहे आणि परमार्थ हे पूर्णांक गणित आहे. संसार कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो कधी पुरा होत नाही आणि परमार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल आणि म्हणून या 40व्या वर्षी गर्वाने कधी कधी आम्ही फुकतो. हा गर्व कमी करा, अभिमान मत कर आदमी, पुढे चला. 50 वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती, श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती. अगदी आपलं वय कमी 50 वर्ष केस पांढरे होतात, दात पडू लागतात आणि मग माणसं म्हणतात आता उतरती कळा लागली का, आता आपण म्हातारे झालो. 50व्या वर्षी असं म्हटलं जातं की आपला प्रपंच आपला राहत नाही, तो मुलांचा होतो. मग तेव्हा जास्त प्रपंचात डोकं घालायचं नाही, तेव्हा परमार्थ केला पाहिजे, कुठंतरी तीर्थयात्रा केल्या पाहिजे. पण उलट आहे लोकांचं गणित की 50व्या वर्षी काही लोक जे तरुणपणात कमवत नाही, जे तरुणपणात कष्ट करत नाही, ते 50व्या वर्षी करतात. वय मर्यादा लिमिट आहे कुठल्या गोष्टीला बरं. म्हणून त्याच्या पुढे 60 वर्षामध्ये पदार्पण झालं. आता 60व्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यानंतर गती कशी होते माणसाची, 60ची बुद्धी नाठी मग हाता येईल काठी, वस वस लागे पाठी त्यासी हसती कारती, सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 60व्या वर्षी बुद्धी नाठी होते असं म्हणतात. मग हाता येईल काठी, ही काठी आली की 4 लोक मुलं निंदा मस्करी करतात. 70 वर्षात गेलो, रचना झाली 17ची, पण बसलं तर उठवत नाही, उठलं तर चालवत नाही. मग तो झाला भाग्यवान का, नाही तर तो दैन्यवान. मग 80 वर्षामध्ये पदार्पण केलं. आता 80 वर्ष असं वर्ष आहे की 80 वर्षामध्ये मुलगा मोठा होतो, लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मुलालाही मुलं होतात, नातवंड होतात आणि मग तो मुलगा म्हणतो की माझ्या बापाला काही कमवता आलं नाही, माझा बाप अपयशी होता. काही लोक तर एखाद्याच्या घरी जर गेले ना, कीर्तनाला गेल्यानंतर कधी कधी जाण्याचा योग जर आला तर तिथं गेल्यानंतर काही 2 मिनिटं शांत बसू द्यावं का नाही ते त्याचीच पुशारकी सांगतं. महाराज ही 50 लाखाची गाडी आपलीच आहे. बरं ठीक आहे, ती काय आम्हाला देणार आहे का. महाराज ह्या बांधापासून तर त्या वढ्यापर्यंत सगळं क्षेत्र आपलंच आहे. बरं ठीक आहे, त्यात काय निम्मा हिस्सा महाराजाला देणार आहे का. माणसं एवढं विचित्र जगतात, काय माहित नाही काय समाधान मिळतं का त्यांना सांगण्यामध्ये ना आपल्याला सांगितल्यानंतर त्यात काय नवल असेल. हा अहंकाराचा एक वेगळा प्रकार आहे. ऐका, अभिमान मत कर आदमे. 80 वर्षामध्ये पदार्पण केल्यावर मुलगा म्हणतो माझ्या बापाच्या बळावर मी श्रीमंत नाही, तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर श्रीमंत आहे. हा कुठलाच व्यक्ती नाही की जो वडिलोपार्जितापासून श्रीमंत होत नाही. प्रत्येकाला कुठं ना कुठं काही कधी निदान जास्त काही नसेल तर आशीर्वाद तर थोड्या मोठ्यांचे असतील ना, त्याच्यावर तो माणूस मोठा होत असतो. आणि म्हणून अभिमान मत कर आदमे. तो म्हणतोय बाबा 80 वर्षामध्ये माझा बाप गेला, पण माझ्या बापाला काही कमवता आलं नाही. आणि खरं तर हे शब्द फार भयानक आहे बरं. हे शब्द ज्या वेळेला त्या बापाच्या कानावरती पडतात ना, त्या आईच्या कानावरती पडतात ना, त्यांनी काही गोष्टी अनुभवलेल्या आहे. त्यांनी मिठासोबत भाकरी खाल्लेल्या आहे. आणि आज ज्या मुलांसाठी मिठासोबत भाकरी खाल्ल्या तोच मुलगा म्हणतो माझा बाप अपयशी आहे. रामदास स्वामी सांगतात जसं पाण्यातून मासोळीला बाजूला काढल्यानंतर ती जशी कासावीस होते ना, तसा तिळ जीव होतो या माणसाचा. जीव कासावीस होतो, जीव होतो कासाविसी. पाण्याविन मच्छली जैसी जीव होतो कासाविसी. रामदास स्वामी सांगतात आता तरी सावध व्हा. नाही झाला मग वर्ष झाले 90, बोलवे ना एक शब्द. श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, याचा तोडा संबंध नाही. 90 वर्षात पदार्पण केल्यावर आता काय आहे, माणूस कष्ट करत नाही, एका जागेवरती पडलेला, जड त्याचं बोलणंही ऐकायला नीट येत नाही. मग अशा वेळेला घरातली माणसं आपल्याला हिशोबातून काढून टाकतात नाही का. मग त्यांचा तोडा संबंध. श्रीपुत्र म्हणे प्रसिद्ध, याचा तोडा संबंध. सावध सावधान वाचे वदा नारायण. आता
90 वर्षात तर सावध होऊन वेळ बरोबर अर्थात तिथं वेळच नाही आहे सावध होण्याची. 80-70च्या आतमधला जो वयोगट आहे तेव्हा सावध व्हायचं सोडलं. आता 100 वर्षामध्ये पदार्पण केलं. माणूस सावध होत नाही असं नाहीये. आपण सावधान हा शब्द कधीतरी आपल्या ऐकण्यात गेलेला असेल. कुठं लग्न समारंभ पार पाडत असताना जेव्हा ब्राह्मण व श्लोक मंगलाष्टक म्हणतात, प्रत्येक मंगलाष्टक झालं की त्या मंगलाष्टकाच्या शेवटी काय म्हणतात? सावधान, नाही शुभ मंगल सावधान सावधान शुभ. अरे कोणाचं लग्न नाही लावायचं इथे किलारी बाबा, तर पाहतील नवरदेव नवरी इथं. एवढे 2च जोडपं आहे, दोघं आलेले आहेत. हा प्रसिद्ध प्रसिद्ध मायाताई आणि बाळासाहेब महाराज डबल करून घेऊ आपण. ऐका, सावधान का सावधान शुभ मंगल सावधान सावधान शुभ मंगल आता हे ऐकलंय आपण कधी मंगलाष्टकाच्या शेवटी. पण त्या सावधानावर बऱ्याच लोकांचं लक्ष असतं. कधी कुणाचं अक्षदा टाकण्यासाठी लक्ष असतं, कुणाचं मंगलाष्टक संपल्यानंतर चप्पल घालण्यामध्ये लक्ष असतं, कुणाचं मंगलाष्टक झाल्यानंतर अक्षदा टाकल्यानंतर सावधान असं म्हटलं की टपकन जेवायला सावध होण्याचं लक्ष असतं, नाही का? कधी एकदाचं लग्न लागतंय, 1:30 वाजला अजून लग्न लागे ना, पोटातले कावळे काव करत होते. जे मंगलाष्टक झाले सनाट पडालो, जेवायला बसलो. पण पहिल्या पंक्तीला जेवल्या बरोबर येताना जुनी आपली साधी घालून आलेला होता तुटलेली चप्पल, जाताना चांगली बाटाची ब्रँडेड घालून गेला. का सावधान शुभ मंगल सावधान. आम्ही सावध होतो पण आपली कारणं वेगळी आहे. रामदास स्वामी सावध व्हायला सांगतात कधी? सावध सावधान वाचे वदा नारायण. ते तुमच्या बरोबर येणार आहे. राम नाम सत्य हे बरोबर येणार आहे म्हणून ते म्हटलं जातं. मग रामदास स्वामी सांगतात 1 शतक पूर्ण झाला. काही माणसं 100 वर्ष जगतात. आईसाहेब 100 वर्ष जगत आहे, अर्थात जगल्या पुढे आयुष्य त्यांचं चालत आहे. पण अतिशय सदृढ आहे. त्यांची सेवा करण्यासाठी अनेक नातवंड मुलं सगळ्या सुना सगळ्या पुढे येतात. का? तर हे माणसाच्या स्वभावावरती आहे, माणसाच्या संस्कारावरती आहे. नाही तर जवळ पडलेल्या बापाला कोणी उचलायला तयार नाहीये. अशी गती आहे आज समाजामध्ये. का? तर आपण म्हणतो आपली मुलं चुकली असं म्हणता येणार नाही. आपण कुठंतरी चुकलात म्हणून आज आपली मुलं चुकली, आज नातवंड चुकली. आपण योग्य आहात ही याची पावती आहे. विठ्ठल विठ्ठल रामदास स्वामी सांगतात 100 वर्ष ती जगतात आणि 100 वर्ष अजूनही जगतात. दोघ जण जगतात. बरं 100 वर्ष एक वर्ग जगतो. कसा? आला तैसा वाया गेला. 1 शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला. आपण एक म्हण ऐकलेली बघा, जन्माला आलेला हेला, अर्थात जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. ही एक म्हण आहे. रामदास स्वामी त्यालाच अनुसरून म्हणतात. बरं 1 शतक पूर्ण झाला. आला तैसा वाया गेला, नाही का? पण पुढे एक उत्तर असं देतात, रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध झाला तो कोण? संत सावध झाले. सावध झाले ते कोण? महापुरुष झाले. राहिल्या त्या किरेती जगा माझी, राहिल्या त्या किरेती जगा माझे, राहिल्या त्या जगा माझी, राहिल्या त्या किर्ती जगा माझी. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती. गेले दिगंबरा ईश्वरा विभूती. राहिला त्या किरेती जगा माझी, राहिला त्या किरेती जगा माझे.
ऐश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. कीर्ती कुणाची राहते? जी चांगलं काम करतात, चांगलं कर्म करतात, अशांची कीर्ती राहते. आणि त्या कीर्तीवरनं तुकोबाराय धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया. त्यांच्या माता पित्याला धन्यता देण्याचं कारण काय? तर ज्यांच्या कुळामध्ये मीराबाई सारख्या, संत जनाबाई सारख्या, संत कान्होपात्रे सारख्या, संत जनाबाई सारख्या, एवढंच नव्हे माऊली ज्ञानोबा सारखे, जगद्गुरु तुकोबा सारखे महान रत्न ज्या कुळामध्ये जन्माला येतात, तुकोबाराया त्या कुळालाही धन्यता. अभंगाचा दुसरा कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक. होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. कुळामध्ये मुला मुली सात्विक जन्माला यायला हवे. खऱ्या अर्थानं या वाकचौरी परिवारामध्ये जन्माला आलेली आईसाहेबांची मुलं असतील, आईसाहेबांचे नातवंड असतील, परतुंड असतील, ही सर्व आज या ठिकाणी एवढ्या उत्साहामध्ये, एवढ्या धाटामाटामध्ये आईसाहेबांना एका नाही का डोलीमध्ये घेऊन इथपर्यंत आले. आणि आईसाहेबांची तुला या ठिकाणी अनेक फळांमध्ये, ग्रंथामध्ये आईसाहेबांची तुला त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून सर्वांनी जोरदार एकदा या वाकचौरी परिवारासाठी टाळे वाजवायचे का? तर असंही आपणही कुठेतरी कमी पडतोय, हाही विचार आपण केला पाहिजे नाही का? धन्य त्यांची माता. समाजामध्ये आपण अनेक घटना पाहतो की आई वडिलांना वृद्धाश्रमात टाकण्याचं प्रमाण, घरा किंवा वेगळं निघण्याचं प्रमाण हे 75% बऱ्यापैकी कुटुंबामध्ये घडत असते. आणि हे संस्कार केवळ एका भगिनीमुळे सर्व कुटुंबाला भेटत असतात. म्हणून ते द्यायचं काम खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी आईसाहेबांनी आपल्या संपूर्ण परिवाराला केलेलं आहे. आणि त्यांच्या या कार्याची पावती, त्यांच्या या कार्याचं एक जागृत उदाहरण आज आपण सगळ्यांनी डोळ्याने पाहिलेले. नाही तर आज स्वतःच्या आजोबांना तांब्याभर पाणी जरी द्यायचं असलं तरी नातवंड नाकुस्त्या मारतात. नाही वास येतो आजोबांचा, मी नाही देत पाणी. म्हणजे आज अशा घटना घडत आहे समाजामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, मी बऱ्याचदा सांगत असते, हे एका बाईनं आपल्या छोट्याशा मुलाला सांगितलं, म्हणे बाळा आजोबांना जरा चहा देऊन ये. तो मुलगा म्हटला आई चहा देतो ग, पण आजोबांना बिना दांड्याचा कप का दिला हा सांग अगोदर. आईनं धमकावलं, जरा सांगितलं तेवढं कर. नाही म्हटलं मी सांग ना, जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत देणार नाही. शेवटी आईनं त्या मुलाला सांगितलं, म्हणे बाळा आजोबा म्हातारे झालेत. बघा बरं, आज आई आपल्या मुलाला काय वळण लावते, काय संस्कार देते. ती आई त्या मुलाला म्हणते की बाळा आजोबा म्हातारे झालेत आणि आतापर्यंत आजोबांच्या हातून कितीतरी कप फुटले गेले का, तर त्यांचे हातपाय थरथर कापतात.
आणि म्हणून मी त्यांना बिना दांड्याचा कप चहासाठी देत असते का, तर फुटला तरी तो निकामी आहे म्हणून. त्यावेळेला हा मुलगा आपल्या आईला प्रश्न करतो, आई एक सांगू का, सांग ना रे बाळा. आई म्हणते, अरे बाळा, आपला हा मुलगा म्हणतो, अगं आई हा कप जरा जपून ठेवशील का. त्यावेळेला आईने विचारलं, कशासाठी रे. त्या मुलानं उत्तर दिलं, आई आज आजोबा म्हातारे आहेत, 4-8 दिवसामध्ये आजोबा आपल्या सर्वांना सोडून जातील आणि आजोबा आपल्या सर्वांना सोडून गेल्यानंतर आजोबांचा कोपरा रिकामा होईल आणि तो रिकामा झालेला कोपरा कोण घेणार आहे, तू घेणार आहेस. त्यावेळेला तुझेही हातपाय लटलट कापणार आहे आणि तेव्हा बाकीची बिदांड्याची कप फोडत बसण्यापेक्षा हाच बिना दांड्याचा कप तुला आठवणीनं चहाला आणत जाईल. अशी जर संस्कृती असेल तर मला वाटतं खरंच वृद्धाश्रम या वाकचौरी परिवाराचा आदर्श जर आपण घेतला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सोडा, आपण संपूर्ण भारतामध्ये वृद्धाश्रम राहणार नाही. खऱ्या अर्थानं हा आदर्श या परिवाराकडनं या ठिकाणी घेतला पाहिजे. कुळी कन्या पुत्र पण कसे होती जे सात्विक, सात्विक असतील, सुविचारी असतील तर तयाचा हरिक वाटे देवा. देवाला हरिक वाटण्यासारखं त्यांचं कार्य कसं, तर गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड भगवान परमात्माचं चिंतन करणार.